नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। काम संपलं। तुमच्याजवळ जे बी काही आहे ते तुमच्या जवळ ठेवा। ज्याने माझा माझा केलं, मेरा मेरा म्हटला तो बुडाला। माझं माझं कपाळ ओढतं आहे। रेमंडचा जो मालक होता त्याने सगळी कंपनी त्याच्या मुलाच्या नावावर केली आणि तुम्ही पाहिलं असेल, कोणाला व्हॉट्सअपवर असतात, तुम्ही आता रिटायरमेंटचं बघत असतात व्हॉट्सअप, की त्याला किरायाच्या घरामध्ये जाऊन राहावं लागलं। त्याच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत। त्याला वाटलं की आता आपण 70 वर्षाचे झालो, सगळं आपण त्याच्या मुलांच्याकडे सोपून टाकलं त्याने कामात, आणि अक्षरशः त्यांना दुसऱ्याकडून पैसे मागून एवढा करोडपती माणूस किरायाला राहायची वेळ त्याच्यावर आली। म्हणून तुमच्याकडे जी काही पुंजी असेल ती पुंजी चांगल्या पद्धतीनं गुंतवा, त्याच्यातून 4 पैसे तुमच्याकडे येतील या दृष्टीचं नियोजन करा। आणि त्याच्यासाठी हा गुरुकृपा कॅपिटल सारखं इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याकडे सर्व तज्ज्ञ आहे। पैसा तुमचा जर कुठं गुंतवला तर तो त्याच्यातून 4 पैसे तुम्हाला जास्तीचे कसे लागून येतील त्याच्या संबंधीचं नियोजन करण्याची टीम त्यांच्याकडे आहे। समजून जाऊ नका, कामात राहा, ॲक्टिव्ह राहा। सर्व पेन्शनर्सला शुभेच्छा। त्यांचे जे परिवार आले त्यांच्यासाठी सुद्धा मी आज गोकुळाष्टमी आहे, गोकुळाष्टमीच्या निमित्तानं शुभेच्छा। आणि सर्वांसाठी आज 15 ऑगस्ट होता, सर्वांनी भारत मातेसाठी एक माझ्याबरोबर भारत माता की जय म्हणायचे। जय हिंद, जय हिंद, भारत माता की जय। चलो, धन्यवाद। सोनवणे साहेब, सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल यांनी कृपया सत्कारासाठी समोर यायचं आहे। माननीय श्री हारून शेख साहेब, सेवानिवृत्त PSI, कृपया मंचावर यायचं आहे। सन्माननीय श्री हारून शेख साहेब, सेवानिवृत्त PSI यांनी कृपया मंचावर यायचं आहे। कृपया मंचावर यायचं आहे। सर इकडे बघा। थँक्यू। थलिया नंबर 167 सन्माननीय निर्मल कुमार, सन्माननीय श्री देवेंद्र श्रीवास्तव। नंबर 173 सन्माननीय श्री प्रेमराज प्रभुराव पाटील। नंबर 174 माननीय श्री संदेश उनकुळे। नंबर 178 माननीय श्री भगवान त्र्यंबक भोंबे। नंबर 178 नंबर 179 सन्माननीय मगरे। सन्माननीय नंबर 184 सन्माननीय श्री दिलीप बापूराव शेळके। नंबर 183 सन्माननीय श्री सुभाष खांडवे। नागेश माटे कृपया मंचावर यायचं आहे। सन्माननीय श्री नागेश माटे कृपया मंचावर या। सन्माननीय श्री भगवान वाहुळे साहेब कृपया मंचावर यायचं आहे। सन्माननीय श्री भगवान वाहुळे साहेब कृपया मंचावर या। सन्माननीय श्री सुनील वसंतराव देशपांडे कृपया मंचावर यायचं आहे। सन्माननीय श्री सुनील वसंतराव देशपांडे कृपया मंचावर यायचं आहे। आणि सन्माननीय श्री अनिल दांदळे साहेब कृपया मंचावर या। सन्माननीय श्री अनिल दांदळे साहेब कृपया मंचावर या। मी जेवढी नावं अनाऊन्स केलेली आहेत त्यामध्ये जर कुणाचं नाव आलेलं नसेल तर कृपया मला कॉन्टॅक्ट करा। मी जेवढी नावं अनाऊन्स केली त्यामध्ये जर कुणाचं नाव आलेलं नसेल तर कृपया मला कॉन्टॅक्ट करा। करतो त्याने कृपया मंचावर यायचं आहे। सन्माननीय श्री संजय बाविस्कर सर कृपया मंचावर या। थँक्यू। कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून सेवापूर्ती पुरस्काराचा सन्मान सोहळा संपन्न झाला, काय सांगाल? गुरुकृपा कॅपिटल्स गुरुकृपा कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे आजच्या या सेवारत्न पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। नक्कीच अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे। साधारणतः रिटायरमेंट नंतर म्हणजे सेवानिवृत्तीनंतर
समाज जे आहे अशा लोकांना म्हणजे जे वृद्ध आहेत त्यांना आता त्यांची इनिंग संपली आणि एक प्रकारे जे आहे त्यांना आडगळीत टाकण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. पण खऱ्या अर्थानं अशा लोकांना रिकॉग्निशन देणं, समाजातर्फे त्यांना थँक्यू म्हणणं, त्यांचा आभार त्या ठिकाणी व्यक्त करणं आणि त्यांचा सत्कार करणं हा नक्कीच एक स्तुत्य उपक्रम आहे. आणि त्यासाठीची पहल, त्यासाठीचं इनिशिएटिव्ह हे गुरुकृपा कॅपिटल्स लिमिटेडनं त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांचं सर्वात पहिल्यांदा अभिनंदन. खरं म्हटलं तर भारत देश जो आहे तो जगामध्ये आज घडीला इमर्जिंग सुपर पॉवर आहे आणि भविष्यामध्ये महासत्ता होणार आहे. आणि त्यासाठी जर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जर कुठला असेल तर ती आपली लोकसंख्या, जनसंख्या. आपण जे आहे तरुणांचा देश आहे, पण या तरुणांच्या देशाला जर सही दिशा द्यायची असेल, योग्य जर मार्गदर्शन करायचं असेल तर त्यामध्ये हे जे बुजुर्ग आहेत, त्यामधले हे जे सिनियर सिटीजन्स आहेत, 60 पेक्षा जास्त वय असणारे जे लोक आहेत त्यांचा अत्यंत महत्वाचा रोल आहे. म्हणून मी फर्मली या ठिकाणी म्हणेल की जोश आणि होश, जोश हा तरुणांकडे आहे आणि होश, ती मॅच्युरिटी, तो अनुभव, ते मार्गदर्शन देण्याची क्षमता या बुजुर्ग लोकांकडे, या वयाने वृद्ध असणाऱ्या लोकांकडे त्या ठिकाणी आहे. आणि त्यांचा एक प्रकारे आदरातिथ्य करण्यासाठी, त्यांचा एक प्रकारे जो आहे सन्मान करण्यासाठी हा जो कार्यक्रम केला, त्यासाठी पुन्हा एकदा गुरुकृपा कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यांनी बोलताना सांगितलं की ही तर फक्त सुरुवात आहे, आमचं पहिलं वर्ष आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम आम्ही त्या ठिकाणी करतच राहणार आहोत. वेगवेगळे फायनान्शियल सर्व्हिसेस असो, त्याचबरोबर त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्याच्याशी संबंधित मार्गदर्शन करण्याशी संबंधित गुरुकृपा कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड हे भविष्यामध्येही कार्यरत राहील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद. गुरुकृपा कॅपिटल त्यांच्यामधून सेवारत्न पुरस्काराने सन्मानित सोहळा संपन्न झाला. काय सांगायला याच्यामागचं उद्दिष्ट काय होतं पुरस्काराचं? येस, खरोखर याच्या अगोदर सुद्धा आम्ही ॲज अ गुरुकृपा कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड ही प्रल्हाद तुपटे MD आणि CEO याच्या अगोदर सुद्धा आम्ही बरेच कार्यक्रम जे समाजोपयोगी आहेत ते आम्ही केलेत. परंतु त्यामधून आम्ही एक असा विचार केला की या कार्यक्रमापेक्षा जे सेवानिवृत्त झालेले आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ हा देशासाठी, एक राष्ट्रासाठी, आपल्या सोसायटीसाठी त्यांनी व्यतीत केलेलं आहे, त्यांचं कुठंतरी आता सध्या आपण योगदान घेणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज किती जणांचा सत्कार करण्यात आला? आज ऑलमोस्ट 197 लोकांचा आम्ही सत्कार केलेला आहे. त्यामध्ये बरेच असे लोक आहेत की ज्यांनी नॉमिनेशन ऐन वेळेवरती, त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचायला वेळ लागला, ते ऐन वेळेवरती आमची सोशल मीडियावरती आमची फेस टू फेस भेटून त्यांना इन्व्हिटेशन दिल्यानंतर ते लोक आलेत, त्यांचा तर आम्ही सत्कार करू शकलो. परंतु त्याच्यानंतर बरेच लोक ऐन वेळेवर आलेत, त्यांचा सत्कार आम्ही करण्याचा प्रयत्न केला. परंतु अजूनही काही लोक अजूनही सत्कारापासून वंचित आहेत, तर त्यांचा परत आम्ही करण्याचा प्रयत्न करू. सर, सेवानिवृत्तांचे जे ते सेवानिवृत्तीनंतरही काही समस्या असतात, यावर काही आपल्यातर्फे काही उपक्रम राबविण्यात येणार आहे का? येस सर, सेवानिवृत्तीनंतर मोस्टली जी समस्या असते ती असते सेवानिवृत्ती झाल्यानंतर मिळणाऱ्या एका लमसम अमाऊंटची. बऱ्याच वेळेस व्यक्ती रिटायर झाल्यानंतर आपल्या मिळालेल्या आयुष्यभराची जी जमापुंजी असते ती जमापुंजी एक तर मुलांकडे हस्तांतरित करतात किंवा नॉलेज नसल्यामुळे, ज्याला म्हणता येईल आपल्याला की नॉलेज नाही आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये ते त्या ठिकाणी कुठल्याही सोसायटीमध्ये किंवा कुठल्याही संस्थेमध्ये ते आपले इन्व्हेस्टमेंट करतात. पर्यायानं आज समाजामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी बघतो लोकांची आयुष्यभराची जमापुंजी एका चुकीमुळे, एका लॅक ऑफ नॉलेजमुळे ती ज्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला नको होती अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केली, ज्या ठिकाणी बरोबर संपत्तीचं विवरण किंवा संपत्तीचं आपण ज्याला एक विश्लेषण करण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारे गाईड करतो, जेणेकरून त्यांच्या आयुष्यभराची जमापुंजी ही व्यतीत न होता प्रॉपर मार्गक्रमाने, प्रॉपर त्यांच्या गरजेनुसार त्यांना वेळेवर पैसा मिळेल या पद्धतीने आपण त्यांची मदत करतो. सेवानिवृत्त पुरस्कारात कोणत्या कोणत्या क्षेत्रातल्या लोकांना देण्यात आला? आज आपण सेवानिवृत्त बऱ्याच सेक्टरमधील, मग त्यामधील गव्हर्नमेंट सेक्टर असेल, पोलीस डिपार्टमेंट आहे, PWD डिपार्टमेंट आहे, काही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बजाज सारखे किंवा बऱ्याच कंपन्या ज्या MNC कंपन्या आहेत, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच MNC कंपनी आहेत, त्या MNC कंपनीमधून आपण हे केलेले आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद डिपार्टमेंटमधून आपण केलेत, कलेक्टर ऑफिसमधील सेवानिवृत्त लोक आहेत, शिक्षण विभागातील सेवानिवृत्त लोक आहेत, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना आपण कलेक्ट करून त्यांचा आज सेवा रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित केलाय. सेवारत्न पुरस्काराचं स्वरूप काय होतं? सेवारत्न पुरस्कारामध्ये त्यांना शाल, श्रीफळ, एक फूल आणि त्यांना एक सन्मान पत्र देऊन आपण त्यांना सन्मानित केलं. सेवानिवृत्तांचा अचूक सन्मान तुम्ही केलेला आहे, काय सांगाल सर, यामागचं उद्दिष्ट काय होतं? सर्वप्रथम मी गुरुकृपा कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड यांचं आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.
कारण समाजातील काही गोष्टी यावर विचार झाला पाहिजे. त्यातील वृद्ध हा खूप मोठा समुदाय आहे आणि रिटायर्ड लोक, त्यांना कदाचित एकटेपणाची जाणीव होते. त्यांच्या जीवनभराच्या मोलाच्या कार्याची कधी कधी दखल घेतल्या जात नाही. मला खूप आनंद वाटला या कार्यक्रमात जॉईन करून की अशा सर्व सेवानिवृत्त लोकांना त्यांनी पुरस्कृत केलं, त्यांचा आदर केला, सन्मान केला आणि त्यांना कुठेतरी मुख्य प्रवाहात आहेत अशी जाणीव करून दिली. सेवा रत्न या शब्दाला मी असे बघेल की ते रत्न होते, रत्न आहे आणि त्यांनी जीवनाच्या उत्तरार्धात सुद्धा रत्नासारखंच काम करावं अशी जाणीव कदाचित दिल्या गेली. आपलं नाव सांगा. मी लेफ्टनंट कर्नल संजय सोनवणे, रिटायर्ड.